चीनमधील HPMV व्हायरसमुळे महाराष्ट्रातील आरोग्य विभाग देखील सज्ज झालाय। घाबरू नका पण सावध रहा। आरोग्य विभागाने नागरिकांना असा सल्ला दिलेला आहे। सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांचा नियमित सर्वेक्षण करण्याचे अधिकाऱ्यांना आदेशही देण्यात आलेत। स्वच्छतेच्या नियमावली पाळण्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत। चीनमध्ये हा नवा व्हायरस आलेला आहे HPMV। या व्हायरसमुळे महाराष्ट्रामध्ये अलर्ट देण्यात आलेला आहे। या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, काही वर्षांपूर्वी चीनमधून आलेला कोरोना आणि याने संपूर्ण जगभरामध्ये थैमान घातलेलं होतं आणि आता पुन्हा एकदा चीनमध्ये नवा व्हायरस आलाय आणि याच नव्या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामधील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे। नक्कीच चीनमधील कोविड सदृश्य असलेल्या HPMV व्हायरसमुळे महाराष्ट्रातील आरोग्य विभाग सुद्धा आता सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। चीनमध्ये या व्हायरसमुळे अनेक लोकांना लागण झालेली आहे। त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये हा व्हायरस येऊ नये किंवा अजूनही महाराष्ट्रामध्ये एकही रुग्ण जो आहे तो सापडलेला नाही। मात्र तत्पूर्वीच आता आरोग्य विभाग ऍक्शन मोड मध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि लोकांना आणि विभागातल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सूचना देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ताप आल्यास, खोकला किंवा शिंक येत असल्यास तोंडावरती रुमाल धरा किंवा साबण किंवा सॅनिटायझरने आपले हात वेळोवेळी धुवा असं आवाहन करण्यात आलेलं आहे। सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे, भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक अन्न खा असे जे अनेक सूचना ज्या आहेत ते नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत। त्याचसोबत आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांना यांना सुद्धा आता सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता चीनमध्ये ज्या प्रकारे व्हायरस आता आलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये याची लागण होऊ नये किंवा महाराष्ट्रामध्ये हे व्हायरस येऊ नये, त्यामुळे आता आरोग्य विभाग ऍक्शन मोड मध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद सीमा, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।